सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आगीला घाबरतो. तुम्ही रात्री घराबाहेर मशाली जळत्या ठेवा आणि जर बाहेर पडला तर मशाल बाळगा. तो तुमच्या जवळ पण येणार नाही. आणि आग दाखवली तर पळून जाईल. बघा बघा, मूर्ती लहान पण कीर्ती बघा. समध्या गावाला एक नवी वाट दाखवली. त्या नरपशुवाशी झुंजायचा मार्ग दाखवला. लई मोठं काम केलं बघा. आता मशाली हेच आपलं हत्यार. अहो येसाजी, पर किती दिवस अशा मशाली लावणार आणि किती दिवस असं दडून बसणार? ते सखू, भरपूर मशाली लाव दिगू. आज तो नरपशु इकडे फिरकला पण नाही पाहिजे. पण उपयोग काय? जोवर सखू या घरात आहे तोवर कितीही मशाली लावा, काही फायदा होणार नाही. म्हणजे रमाई, दिगूचा पापड मोडला बघ. लगेच राग आला. म्हणजे काय म्हणजे? अरे तो नरपशु या सखूपायीच आपल्या घराभोवती घिरट्या घालतोय ना. जितका प्रकाश या अंगणात पडलाय, थोडा तरी प्रकाश तुझ्या डोक्यात पडायला हवा. चल ग. आपण मशाल लावू सखू. घाबरू नकोस तू, मी आहे. अहो थोडं तरी डोकं चालवा. रात्रभर आपण काय मशालीवर पहारा देणार आहोत? अहो कधीतरी विझणारच आहे ती. आणि तेलाचं काय? रात्रभर जाळून सगळं संपलं की उद्या कुठून आणायचं? फुकाची उधळपट्टी आहे. अरे पेटवा होते लवकर मशाली. हो, आणि चटकन चला आता आतमध्ये घरात, नाहीतर तो परत यायचा. आधी एकतर एवढ्या कामांची कमी होती, तर ह्यात आणखी या कामाची भर. उलट ना मला तर दिवाळी आल्यासारखं वाटते. हो ना बाबा? दिवाळी नाही, दिवाळखोरीची वेळ आली आहे. आणि दिवाळीची कसली आठवण काढतोस रे? शिमग्याची काढ. आता बोंब ठोकायची पाळी आली आहे. पुरे हो, चला आता. भास झाला एवढ्या मशाली. मला तर ना रात्र झाली ना की त्या भारलेल्या खोलीकडे पाहून भीतीच वाटते. त्यात या नरपशूची भर. नसता व्याप आहे हो. आई, आणखीन एक मशाल आणू का ग? कशाला? बस झालं आता. एवढा उजेड झालाय ना, त्या या उजेडात आपणच त्याच्या दृष्टीस यायचो आणि झडप घालून तो आपल्यालाच उचलून द्यायचा. बाबांना तुला उचलून देणार? अगो, डोंगर उचलले इतकी ताकद तरी आहे का त्याच्याकडे? अरे मेल्या, आई बापांवर विनोद करतोयस? अगोचर कुठला? आला वाटतं नरपशू. अरे चल चल, पळ आतमध्ये. पळ. तू अजिबात आगीला येणार नाहीस. अजिबात घाबरणार नाहीयेस. सखूला संपवायचंय तुला. वय सखूला संपवायचंय. बघ इकडे बघ. यो बघ डोळा. काय यो? पवित्र डोळा. कुणाचा? गुरु झिंगरोबांचा. यो डोळा तुझ्यावर सतत लक्ष ठेवून असणार आहे, नजर ठेवून असणार आहे.
आता यापुढं तू फक्त या डोळ्याला घाबरणार आहेस आणि जर का तू माझ्या मनाविरुद्ध वागलास तर यो डोळा पुण्यांदा तुझ्या मनात आगीची भीती निर्माण करल. तेव्हा आता तुला आगीची मशालीची भीती अजाबात वाटणार नाहीये. घाबरायचं ते फक्त या झिंगरोबाच्या डोळ्याला. डोळा बघ, बघ डोळा बघ, हे डोळा बघ, बघ बघ डोळा बघ, बघ. बघ बघ. ये इकडे बघ, बघ बघ बघ. या पेटत्या मशालीकडे बघ. हे आगच आहे पण तू आता याला घाबरत नाहीयेस. दाखव, दाखवून दे की तू आता घाबरत नाहीयेस, की तू आता घाबरत नाहीयेस. ए बघ बघ. ए तिकडं बघ. तिकडं बघ, डोळ्याकडं बघ. अरे जिंगरोबाने तुझी समधी भीती घालवली आहे. ये पुढं. काय नाही होणार, काय नाही होणार. ही मशाल तुला काय बी करणार नाहीये, काय बी करणार नाहीये. या मशाली परीस लय मोठा आहेस तू, मशाली परीस लय मोठा आहेस तू. घे आता ही मशाल हातात घे. तू घाबरत नाहीयेस आगीला, तू घाबरत नाहीयेस आगीला. हे बघ जिंगरोबाचा डोळा आहे तुझ्या बरोबर, तो बघतोय तुला. त्यांनी सांगितलंय की नाही, नाही घाबरायचं आता आगीला. आगीला घाबरू नको, अजिबात घाबरू नको. घे 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 मशाल घे, घे हातात. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. झोप तू आता, मुळीच काळजी करू नकोस. आणि अगं नरपशु गावात आलाय त्याला तू जबाबदार नाहीयेस. ते आधी डोक्यातून काढून टाक बरं तुझ्या. अगं उलट आज गावातल्या लोकांना तू चांगली वाट दाखवलीस, तू त्यांना उपाय सांगितलायस. तो नरपशु आगीला घाबरतोय हे तू सांगितलंयस त्यांना. बघ आता सगळे पळवून लावतील त्याला आणि तो परत येणार सुद्धा नाही. तेव्हा तू शांतपणे झोप. अहो तुम्ही बोलताय खरं, पण आता गावात काय चालू असेल?
अरे बापरे. हो बाबाजी, आपल्याकडे एकच हत्यार होतं ना आगीचं. ती दाखवली की नरपशू घाबरायचा आणि ती त्याची भीती तुम्ही घालवली. आता कसं व्हायचं? खरं गाढवा, तर नरपशू झिंगरोबाच्या डोळ्याला घाबरणारच आहे की. मी फक्त त्याची आगीची भीती घालवली आहे. कारण सखुनी सांगितल्याप्रमाणे गावकऱ्यांनी विश्वास ठेवला असेल, नरपशू आगीला घाबरतो. मग ते मशाली घेऊन तयार असतील जोरदार, आणि जेव्हा नरपशू त्यांच्यावर हल्ला करल, त्यांच्या आगीला घाबरणार नाही, तेव्हा खोटं कोण पडेल? सखू. समजलं होय तिला? हा? आज काय तो सोक्ष मोक्ष लागायलाच हवा. हो जीव धोक्यात आहे तिथं. हे काय, हे मोठ्या वाड्यात राहतात. आपला मालिक कोण? जणे हीच ती जिच्या पाय तुझं कुकू पुसलं. काय करताय हे? सोडा सोडा. काय करताय हे? तू जबाबदार आहेस. तू माझा कुकू पुसलास, माझ्या नवऱ्याला मारलास. आता मी तुझा कुकू पुसणार. आता मी तुझा कुकू पुसणार. बघ बघ, असं झालं तर चालेल का तुझ्या बरोबर? हो, पण या सगळ्यासाठी तुम्ही सकूला कसे काय दोषी धरता? तीच गेलती ना गोयत. हो येसाजी काका, पण त्यावेळी सकूला माहितीही नव्हतं की ती नरपशूची गुहा आहे म्हणून. पण ती तिथून जाऊन आल्यानंतरच हे सत्र सुरू झालं ना. आधी तुमच्यावर, मग गावावर हल्ले. त्या उकाजीचा जीव घेतला त्या नरपशूने.
आमच्या गोळ्या देखत उचलून नेला उकाशीला. अहो पण तुम्हाला सकुने वाट दाखवली होती ना, उपाय सांगितला होता ना तुम्हाला. चुकीची वाट होती ती. सखू बाळा, अगं चुकीचा उपाय होता तो. कसं बाई या गावकऱ्यांची दिशाभूल केलीस तू? हा? नरपशु आहे तो, नरपशु म्हणजे माणसांना खाणारा. तो भिनारे वय आगीला न मसालीला. काय तू घ्या पुन्हा घे सुरी आणि घाल होरी. काल मी म्हटलंच होतं, पण तुम्ही सगळे तिला डोक्यावर घेऊन नाचलात. काल मी या जागी उभा होतो तेव्हा म्हटलं होतं की तो नरपशु आगीला घाबरणार नाही. बघा आता काय झालं. सखोर विश्वास टाकला. तो नकोच टाकायला होता. अहो पण मी आधी माझ्या नवऱ्याला परत आण आणि मग बोल. बोल की काहीतरी बोल. बोल की सखू, बोल की सखू, बोल काहीतरी. आता काय झालं, बोल की. शांत व्हा, शांत व्हा, समद्यांनी शांत व्हा. मी काय म्हणतो ऐकून घ्या. हे बघ जने, उकाजीचं आयुष्य इथवर होतं असं समजायचं आणि पुढचं कार्य करायचं. आणि तुम्ही समजे निघा आता. आणि ध्यानात असू द्या, आज रातच्याला घराबाहेर पडायचं नाही. हे बघा, या नागोजीवर विश्वास ठेवा. तुमचा समजा घोर या नागोजीवर सोपवा. यो नागोजी गावकऱ्यांसाठी आणि गावच्या भल्यासाठी काय बी करायला तयार आहे. माझी समधी शक्ती पण लावायला तयार आहे मी, पण त्यासाठी फकस्त आणि फकस्त या नागोजीवर विश्वास ठेवायचा. चिल्लर लोकांचं ऐकाल तर फसाल. समजताय का? जी बाबाजी. ए चला रे, चला रे, चला जरा. मनोरमे, सांग तुझ्या पोराला माझ्यामुळं गावकरी गपगुमान माघारी गेलेत. नाही तर हिला इथं जित्त मारलं असतं. माझ्यामुळं वाचली सखू. कृपा बाबाजी. सखू, अगं आमच्या सूचना ऐकत जा की जरा. तुझ्या हातून काय बी घडू नये म्हणून आम्ही तुला मठात घेऊन गेलतो की नाही. का घेऊन गेलतो? तुझी काळजी आहे आम्हाला म्हणून. या इटवेड्या सखूचा आम्ही बळी देणार. तिच्या मानगुटीवर जे इट्टल भक्तीचं भूत चढले की नाही हे आम्ही उतरवणार. तिच्या रक्तात, तिच्या श्वासात भिनलेला इट्टल बाहेर काढणार. म्हणजे इट्टल एडी सखू संपल आणि आमची पट्ट शिष्या, आमची फक्त सखूबाई जन्माला येईल. दिगू, तुझ्या बायकोला आम्ही जपतो, सांभाळतो बर का. हा, पायच कापून टाकतो आता मी. झिंगरोबाचा आशीर्वाद आहे हिच्या डोसक्यावर म्हणून एवढ्या भयंकर दिव्यातून वाचली ती.
होय, तुमचीच कृपा आहे बाबाजी. पण हे सखू आणि दिगूच्या लक्षात कुठे येते? म्हणून तर हे असं विपरीत घडतंय ना. मनोरमे, थोडं महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. या ना बाबाजी, या आत या. घाबरू नकोस सुख. घरचे दारचे अगदी सगळं गाव जरी तुझ्या विरोधात गेलं ना तरी मी तुला कधीच एकटं टाकणार नाही. मी आहे तुझ्या पाठीशी. अहो मला किती धीर आला. बाबाजी, तुम्हाला नैवेद्य म्हणून साजूक तुपातला भरपूर सुकामेवा केशर घातलेला शिरा केलाय. गोड मानून घ्या. अजून आणू का बाबाजी? विचारायला कशाला पाहिजे? आणायचा. गोर लागला की आम्हाला बेदम भूक लागते, माहिती आहे तुला. होय, मला ठाऊक आहे म्हणूनच विचारलं. तुमच्या डोक्यात आमच्यासाठीच विचारांची चक्र सुरू आहे. तुम्हाला वाट सापडेपर्यंत चैन पडणार नाही, खात्री आहे मला. तुम्हाला ठाऊक आहे तरी सुद्धा सांगते, सखूमुळे जीव अगदी नकोसा झालाय हो. रोज काहीतरी क्लेश आहेतच. अजून कुठवर तिला सहन करायचं? मी आम्ही तोच विचार करतोय. सखूची ब्याद एकदाची मिटवायलाच हवी. लय वेळा माझ्या योजनांमधून सही सलामत सुटली ती. तुझा पोरगा मधी मधी आडवा येतो आणि नेमका गोंधळ घालून ठेवतो. तोच तर ताप झालाय बाबाजी. रागावून समजावून सगळं झालं. थकले मी आता बाबाजी. घाबरू नकस मनोरमे, आम्ही आहोत ना. आज एक काम करायचं. आदेश बाबाजी. तुझं डोसकं बिरलंही तेच चालतं मनोरमे. मग आता असा काहीतरी जाबरा डाव टाकायचा का आज रातच्याला सखू घरात एकलीच पाहिजे. एकली म्हणजे अगदी एकली. तिला वाचवाया कुणी बी नको. न दिगू ना कुणी. चालव शक्कल चालव. एवढं झालं की मग तुझं काम झालं. मग पुढं काय करायचंय ते आमच्यावर सोड. फक्त सखू घरात एकलीच हवी.